श्रीराम मित्रांनो, आपला आज भुवनेश्वरमध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आपण इथनं भुवनेश्वरवरनं कटकला जाणार आहे. तर कटक इथनं 30 किलोमीटर आहे. तर आम्ही रॅपिडो रिक्षा बुक केलेली आहे. तर आता आम्ही इथनं पहिल्यांदा कटकला माँ चंडी देवी टेम्पलला दर्शन करण्यासाठी जाणार आहे. आत्ता आम्ही जो एरिया उभा आहे तर भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आम्ही बाहेरचा एरिया आहे हा पूर्णपणे. जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल ओमकार ड्रायव्हर्स व्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आता आपण भुवनेश्वरवरनं कटकला चाललेलो आहे. तर आपण रॅपिडो रिक्षा बुक केलेली आहे. तर आता इथनं आम्हाला जायला कमीत कमी 1 तास लागेल. तर तिथं गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा माँ चंडी मंदिरात जाणार आहे आणि त्या माँ चंडीचं मंदिराचं दर्शन घेतल्यावर आम्ही त्याच्याच पुढं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं घर आणि म्युझियम आहे ते आम्ही ते बघण्यासाठी जाणार आहे कटकला. आणि ते म्युझियम बघून झाल्यानंतर आमचा आपला तिसरा पॉईंट आहे तो कटकमधला आहे दबलेश्वर महादेव टेम्पल. तर आपण कटकमध्ये 3 पॉईंट विजिट करणार आहे आणि 3 पॉईंट बघितल्यानंतर आपण नंदनकानन झुऑलॉजी पार्कला आपण जाणार आहे. तर आपल्या आजच्या दिवसात आपल्याला हे आपल्याला 4 वाजेपर्यंत कव्हर करायचं. 3 ते 4 वाजेपर्यंत हे 4 पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. आम्ही 4 नंतर आम्ही इथनं जाणार आहे 70 किलोमीटर लांब आहे पुरी. तर आम्ही इथनं भुवनेश्वरवरनं पुरीला जाणार आहे. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये तर कटकमधले 3 पॉईंट तुम्हाला दाखवतो पुढं. आता आपण कटक सिटीमध्ये माँ चंडी देवीचे मंदिर त्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर तुम्ही मागं बघू शकता ही माँ चंडी देवीची कमान आहे. तर आता आपण इथनं आत दर्शनासाठी जाऊ. तिथे तुम्ही बघा अशी दुकानं आहेत. तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता मंदिरात. प्रसाद, फुलं, नारळ घेऊ शकता. हे जे समोर दिसत ते माँ चंडीचं मंदिर आहे. काम चालू दिसतंय बांधकाम. पहिलं जो नव्हतं ते टेक्स्चर पाडले वाटतं त्यांनी. तर आम्ही आता चामुंडा देवीचं दर्शन घेतलेलं आहे. चामुंडा देवीचं दर्शन घेतलेलं आहे. जास्त काही गर्दी नव्हती. आमचं 1 मिनिटात दर्शन झालेलं आहे. मंदिराचं बांधकाम चाललेलं आहे. जुनं मंदिर यांनी पाडलेलं आहे. आता नवीन बांधकाम चालू आहे मंदिराचं. ते तुम्हाला बघाशी मंदिर दाखवलं. आत मंदिरामध्ये तुम्ही कॅमेरा मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. आत मंदिरात फोटो व्हिडिओ काढू शकत नाही. तर आता आपले दर्शन झालेले आहे. तर आता आपण पुढचं दुसऱ्या पॉईंटवर चाललेलो आहे. श्री डबलेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर आहे ते नदी पार करून जावे लागते. तर तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतो. नदी समोर दिसते तुम्हाला ही महानदी आहे. तिथं आपण जाणार आहे डबलेश्वर महादेव मंदिरला. ती पण मंदिर महानदीच्या शेजारी आहे. तर आता आपण डबलेश्वर महादेव मंदिरात आलेलो आहे कटकमध्ये. आता आपण डबलेश्वर महादेव मंदिरात दर्शन करून आलो आहे. आता ह्या बघा ह्या नदीवर असा पूल आहे समोर हँगिंग ब्रिज आहे. तर आता आपण तिथले माणसं त्या हँगिंग ब्रिजवरनं मंदिरात जायची नाहीची. तर आता आम्ही कटकमध्ये
नेताजी बर्थ प्लेस म्युझियममध्ये आलेलो आहे. तर आता आपण नेताजी बर्थ प्लेस बघूया आज जाऊन. नेताजी सुभाषचंद्र बोसची मूर्ती. छान असं गार्डन तयार केलेलं आहे. दिसते का? आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे ते कटकमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जन्मस्थळ आहे. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटकमध्ये झाला होता. तर नेताजी सुभाषचंद्र बोस ही मागच्या साली ती म्युझियम आहे. तर ह्या म्युझियममधनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 सालापासून ते आपल्याला भारताचं स्वातंत्र्य मिळेपर्यंत जेवढं त्यांचं ह्या कार्य आहे ते कार्य सगळं ह्या म्युझियममध्ये दाखवलेलं आहे. तर हे म्युझियम भरपूर जणांना माहीत नाही. हे म्युझियम कटकमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आणि जन्म पण कटकमध्ये झाला होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा. आणि त्याच्यानंतर त्यांचं पुढचं कारकीर्द आहे ती ब्रिटिशांविरुद्ध जी लढण्याची जी कारकीर्द आहे ती कलकत्त्यापासून चालू झाली होती त्यांची. तर इथं त्यांचं भरपूर अशी माहिती दिलेली आहे. म्युझियम छान आहे, एकदा येऊन बघू शकता तुम्ही. आज म्युझियममध्ये फोटो काढू शकत नाही, व्हिडिओ काढू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुठे फोटो काढायचे? हे बघ ब्रिटिश काळातली बग्गी. त्या फोटो. जय हिंद. तीन पॉईंट पूर्ण बघितलेले आहेत. पहिला पॉईंट बघितला महाचंडी देवी टेम्पल बघितलं. दुसरा पॉईंट श्री डबलेश्वर महादेव टेम्पल बघितलं. आणि तिसरा पॉईंट होता ती नेताजी बर्थ प्लेस म्युझियम होतं. ते आपण तिन्ही पॉईंट कटकमधले बघितलेले आहेत. तर आता आपण इथनं जाणार आहे नंदनकानन झुऑलॉजिक पार्कला. तर ही इंडियामधील सेकंड लार्जेस्ट असं झुऑलॉजिक पार्क आहे असं बोलतात. तर आपण तिथं झुऑलॉजिक पार्कला गेलो, तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो आपण किती मोठं आहे झुऑलॉजिक पार्क ते आपण बघूया. आता इथनं झुऑलॉजिक पार्कचं अंतर येते 15 किलोमीटर आहे इथनं. आता किती टाईम लागते बघूया जायला. 11:15चं टायमिंग झालेलं, 11:15 वाजलेले आहेत. आता किती टाईम लागतं आपल्याला जायला बघू. तर आता आपण नंदनकानन झुऑलॉजिक पार्कपाशी आलेलो आहे. तर आपण त्यासमोर असे लहान लहान दुकानं आहेत आणि समोर रस्त्याच्या पलीकडे असे हॉटेल आहेत. तिथं आता आम्ही जेवण केलं. आता जेवण केल्यानंतर आम्ही नंदनकानन झुऑलॉजिक पार्क बघायला चाललेलो आहे. तर आता तिकीट काढू आणि पुढे जाऊया. सोमवारचं बंद असतं, मंगळवार ते रविवार ओपन. तर आम्ही तिकीट काढून आत एंट्री केलेली आहे. तर नॉर्मल तिकीट ही 50 रुपये एकाला. आणि जर तुम्हाला झू बघायचं असेल आणि जंगल सफारी करायची असेल तर आत त्यांच्या गाड्या असतात. तर तिथं 2 प्रकारची तिकीट भेटतात, 1000 रुपये पर पर्सन आणि 1500 रुपये पर पर्सन. तर आम्ही नॉर्मल 50 रुपये तिकीट काढलेलं आहे. 50 रुपयामध्ये तुम्ही चालत फक्त बघू शकता. तर आता आपण बघूया.
तर आता आपण जू बघायला चाललेलो आहे. तर आपण असे रिक्षा केलेले आहेत, हे असे रिक्षा केलेले आहेत. एकाला 100 रुपये तिकीट आहे जू बघण्यासाठी. तुम्ही रिक्षामध्ये बसून बघू शकता. आणि जर तुम्हाला जंगल सफारी पण करायचं असेल, जू आणि जंगल सफारी दोन्ही एकत्र करायचं असेल तर 220 रुपये तिकीट आहे एकाला. तर तुम्ही दोन्ही टाईप घेतले तर 220 रुपये तुम्हाला तिकीट द्यावं लागेल, काढावं लागेल. Ninja itu ke ninja. हिपोपोटॅमस Ada hippopotamus linda terbiri dek. कसल्या कुठे केलेला कधी बघायचं. तेव्हा समोर मात्र दिसते, उड्या मारते. बड़ी बड़ी चीज देखो, शेर शूर में मिलेंगे शेर. ससा आहे बघा. व्हाईट रंगाचा वाघ दिसत आहे. पिवळा पांढरा आहे आपला. ह्या साईडला पटरी आहे, लाल पांढरा, आणि या साईडला आहे पांढरा आणि काळा. 2 प्रकारचे वाघ आहेत. उडी मारून काय झालं त्याला? काय झालं? कोल्हाय. तो जायला ती पण गेला. गोटी एवढं ये रे गोटी तो पण झोपला काय आज गुवेत. लोमडी सेपडे मोह करी सोयची ना. त्याच्यामध्ये पण एक आहे. बघा झाडा कसा बिबट्या बसलाय. Yeah.